आंब्याचं झाड आहे. काका तुमच्या झाडाबद्दल तुम्ही जरा थोडं सांगा. हे झाड आपलं 16 वर्षाचं आहे. हा. रावरी कृषी विद्यापीठाचं झाड आहे ते. हा. त्याची चव आणि टेस्ट इतकी भारी हा. आहे की ते आता समजा आता फ्रुटिंग संपून गेलंय, हा. फळ आपलं संपलंय, ते 2.5, 3, 3.5 क्विंटल एकटं झाड फळ देते. एक मिनिट या आणि थोडस झाड दाखव. झाडाच्या फांद्या दाखव, उंची दाखव, आतून दाखव. आतून त्याच्या ब्रँचेस दाखव. कोकणात वगैरे आपण गेल्यावर बघत नाही का हापूसचं झाड हो असतं? हो, मोठं झाड. त्या प्रकारे फ्रुटिंगला वर चढाय खालनं सगळं निम्मे अर्धी फळ खाली लागत हो, असते. खालीच लागते आणि वरती पण लागते आणि गावरांसारखं वर चढून पण तोडता येते. सोडून तोडतात ते. काय म्हणतात तुम्हाला खोडकीड वगैरे काय सिस्टीम काळजी काय घेतली तुम्ही की बाबा तुमचं झाड एवढं झालंय, कशा पाहिजे एवढं वर्ष टिकलं झाड? त्याला एकतर पहिलं म्हणजे आपण रासायनिक करत नाही, त्याच्यामुळे ते टिकतंय. हा. त्याला शेणखत, गांडूळ खत, त्याच्यानंतर स्लरी हे आपण देतोय त्याला. आणि वर्षातून 2 वेळेस त्याचं बुरशीनाशकानं खोड धुवून घेतो. कोणतं बुरशीनाशक वापरतो? आपण खाली खतामध्ये ट्रायकोडर्मा पण टाकतो. हा. आणि त्याच्यानंतर ग्रीन प्लॅन्टचं एक हा. येतं एफसी पावडर म्हणून, हा. तर ते पण त्याला वापरतो. कसं आहे म्हणजे काकांच्या ह्याच्यातून एक कळतंय, लवकर उपाय करा, कमी खर्चात उपाय करा, हो. जास्त इफेक्टिव्ह पडतं. हा. तुम्ही लय झाल्यावर जर करायला गेला किती बी खर्च करा ते काय. आणि आंब्याला जो खोडकिडा महत्वाचा आजार आहे ना, हा. त्याला 2 वेळेस जर बोर्ड पेस्टिंग केलं ना, हा. तर तो येतच नाही ना सालीचे आजार. येस.